नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे विघ्नेश ब्लॉगिंग मध्ये. तर मित्रांनो, आज तुम्हाला काय ब्लॉग आहे ते कळालं असेल थंबनेल बघूनच. तर आपण चाललो कोळीवाड्यात, म्हणजे आपण कोळीवाड्यातच जातो, पण कोळीवाड्याचा नारळी पौर्णिमेचा उत्सव खूप थाटामाटात साजरा होतो. तर आपण तो बघायसाठी चाललोय. तर आपण तुम्हाला पण घेऊन जाऊया त्या उत्सवात. तुम्ही पण त्या उत्सवात सामील व्हा घरात बसून आणि खूप मजा मस्ती करा तुम्ही पण ब्लॉग बघता बघता. तर चला, आता तुमचा वेळ खात नाही, टाइमपास करत नाही, तर चला लगेच जाऊया आपण तयारी करून नारळी पौर्णिमेचा उत्सव बघण्यासाठी. मित्रांनो, आता हे लोक सजवत आहेत आपल्या नावेला, म्हणजे बोटीला. आता हे लोक जातील दर्या देवाला मान द्यायला नारळाचा. त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, आपण सगळंच कॅप्चर करणार आहोत. ही कोळीवाड्याची 300 वर्षापासूनची परंपरा आहे, ते आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. उदान जायला उदान रे दादा, उदान जायला घर टाका सत्वाचा हा नागर. काम क्रोध मस्तर सोडा, काम क्रोध मस्तर सोडा, तुम्ही हरिनाम आता जोडा, देहरूपी गणवात सोडा. उदान जायला उदान, आता उदान जायला उदान रे. पाहू शकता आता किती गर्दीला सुरुवात झाली आहे, पालख्या निघायला सुरुवात झाली आहे. मिरवणुकीला आता सुरुवात झालेली आहे. किती मजा असते या मिरवणुकीत, तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेचा जोश आणि उत्साह एकदम वेगळाच असतो. प्रत्येक ठिकाणी हे असे स्टॉल लागलेले असतात, नारळ फोडत असतात मित्रांनो. बघू शकता इकडे एक बीट लागली आहे, इथे खेळत आहे. बघू शकते एकेकाने ट्रेवर नारळ फोडलेले आहेत. साऊथ इंडियन बँड सुद्धा आलाय, बघू शकता. घोड्यावरती कोणतरी
येणार आहे ते सरप्राईज आहे, तुम्ही बघा पुढे व्हिडिओ. सगळं करायला लागते, व्हिडिओ काढायला घाम बघू शकता. आणि गर्दी पण आता खूप वाढत चालली आहे, उत्साह तसा अजून वाढत चालला आहे. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला मजा येईल. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आता आपल्याला अजून जे भेटलेली आहे पालखी व्हिडिओमध्ये कंटिन्यू. बघा किती मजा मस्ती असते, म्हणून कोळीवाड्यात राहणं आणि जन्माला येणं हे खूप नशिबाचा भाग आहे. सल्यूट आहे सर तुम्हाला, तुम्ही सण न साजरे करता आमचे सण कसे सुंदर जातील यारित्या. दुसरी पालखी चालली आहे नारळ घेऊन आपल्या समुद्र देवताला आपला नारळ द्यायला. मित्रांनो, किती यांच्यामध्ये उत्साह असतो कोळी लोकांमध्ये तुम्ही बघू शकता. किती सुंदर सुंदर देखावे हे लोक तयार करतात आणि आपल्या समुद्र देवाला खुश करतात. त्यामुळे कोळी जात ही वेगळीच जात आहे, त्यामुळे याला वेगळा दर्जा दिला जातो. त्यामुळे हा नारळी पौर्णिमेचा सण हे लोक खूप उत्साहाने साजरा करतात. त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. ते सर खूप सहकार्य करतात ट्रॅफिक न होण्यासाठी किंवा काही मारामारी किंवा भांडणं होण्यासाठी हे खूप सहकार्य करतात. बघू शकता तुम्ही. आपल्याला ह्याच्यामध्ये कोणाचं दर्शन झालंय बघू शकता. साक्षात महादेवाचं दर्शन झालंय ते व्हिडिओमध्ये बघा. मी तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा. महादेव आपले घोड्यावरती थोडंसं चालले. मित्र चिराग आपल्याला भेटलेले आहेत. त्यांचा बँजो आहे आज इकडे वाजवायला, सरस्वती बँड पथक. व्हिडिओ शूट करून करून भिजलोय पूर्ण. खूप मेहनत लागते एक व्हिडिओ बनवायला, त्यामुळे तुम्ही शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा मित्रांनो. व्हिडिओला तुम्ही जेवढं लाईक करणार तेवढं व्हिडिओ आणि तुम्हाला मस्त मस्त व्हिडिओ बघायला भेटेल. कोळीवाड्यात काय काय होतं आमच्या तुम्हाला सगळं बघायला भेटेल. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि हा ब्लॉग खूप मस्त होणार आहे, खूप छान होणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा आणि ब्लॉग आपला पूर्ण बघा. पण चालू आहे मित्रांनो, अजून एक पालखी आपल्याला दिसलेली आहे. त्या पालखीमध्ये जे नारळ आहे ते दर्या देवाला अर्पित करणार आहेत. मला आपल्या कोळीवाड्याची परंपरा दाखवायसाठी मी कुठल्या कुठल्या गल्लीतना जातो आहे. तुम्हाला हे सगळं घरी बसून दिसायला पाहिजे की आमच्या कोळीवाड्याची काय काय परंपरा आहे. त्यासाठी मी गल्लीतनं फिरून फिरून, गर्दी आहे म्हणून गल्लीतनं फिरून या गल्लीतनं त्या गल्लीत जातो आहे आणि व्हिडिओ शूट करतो आहे. बघू शकता किती घामाने भिजलो आहे, तरी पण आपल्याला काय व्हिडिओ शूट करायचं आहे, तुम्हाला सगळं दाखवायचं आहे. या दादाला ओळखला असाल, मी पिंपळकर माझं चॅनल आहे, ते पण आता आमच्या कोळीवाड्यात आले शूटसाठी.
आदित्य साहेब ठाकरेंचं आगमन झालंय बघा, बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवतो. बस चाललो आहे आता. आदित्य साहेब आले आहेत, सुद्धा नारळ हे करतील यासाठी फटाफट चाललो आहे. छोट्या बाबूचं शूट करायला किती लोक जमले, किती कॅमेरामॅन आले. याला बोलतात ऑरा, ऑरा ऑफ ओळी. असती एक एक जण येऊन आपापल्या नारळाची पूजा करून नारळ दर्या देवाला अर्पित करत आहेत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला अजून खूप सुंदर सुंदर दिसतील नारळ. ते पण लोक यायला चालू झाले आता, गर्दी वाढत चालली आहे, आतुरता लोकांची वाढत चालली आहे. खूप जण येतात बाहेरून आपला कोळी सण पाहण्यासाठी. तर तुम्हालाही बघायला भेटेल, तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. अजून शूट पण चालले आहेत लोकांचे. शाखेचे सगळे कार्यकर्ते आता आले आहेत, कारण का आदित्य साहेब येत आहेत. आदित्य साहेब सुद्धा नारळ सोडणार आहेत. तर सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते आले आहेत, बघू शकता. यांच्यात सुद्धा उत्साह. आपल्या नगरसेविका हेमांगीताई वर्लेकर आता पूजेला सुरुवात करत आहेत. पहिला माझ्या मागे गर्दी बघा किती आहे. पण न्यूज बघतो, पण न्यूजवाल्यांची मेहनत तुम्ही बघू शकता. बाईक आहे सगळे स्वतःहून बाईक देतील खराब आहे. माझे मित्र दोस्त भेटलेले आहेत ना. व्ह्यू बघतायत मस्त, आपण पण जाऊया, त्यांना जॉईन होऊया. आणि तू दोस्त सगळे वरना व्ह्यू एन्जॉय करतात. तिथं क्लायमेट बघा काय झालं आहे. मी मोठा फॅन आहे. थँक्यू. हाय सर. बाय बडू. तू व्ह्यू एन्जॉय करा. व्ह्यू इकडून काय दिसतं सुंदर ते बघू शकता तुम्ही. आणि आता गर्दी वाढत चालली आहे खूप. आणि आता व्ह्यू बघा तुम्ही, व्ह्यू तुम्हाला दाखवतो बघा. सगळे आता आपापल्या नारळाची पूजा करून समुद्र देवाला अर्पण करत आहेत. बघू शकता आता गर्दी खूप झाली आहे. तर आपली ताई आपल्याला भेटली आहे. तिला माहिती नाही आपण आलो आहे, ब्लॉग करतो, तर तिला पण आपण घेऊया ब्लॉग. हाय सियारा. चाललाय पूजेला आपला नारळ घेऊन. होडी किनाऱ्यावर आणली आहे. आता होडीतनं नारळ घेऊन तिथे पुढे पाण्यात जाऊन पाण्यात खेळूया. आता पूजा करतो इकडे. आता देवाला नारळ सोडायला. क्यूट एक मुलगी दिसली आहे छोटीशी. तिने खूप सुंदर मेकअप केला आणि ती आता पूजा करते. हाय. काय कर ती बघा पूजा करते.
एवढी लहान असून सुद्धा तिला ओढ आहे या सणाची. बघू शकता तुम्ही गर्दी किती झाली. आता बघू शकता किती गर्दी वाढत चालली आहे. आता एक एक असती पालखी समुद्राच्या दिशेने रवाना होत आहे आणि मग एक एक जण आपापले नारळ घेऊन समुद्राला अर्पण करणार आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. अजून 2-3 मोठे नेते येणार आहेत, ते तुम्हाला आले की व्हिडिओमध्ये दाखवतो. राजाला प्रार्थना करतात मनापासून की सुखात समुद्रात ठेवा आमच्या. जवळ बघू शकता पोलीसवाले काका व्हिडिओ काढतायत. डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि सचिन भाऊ आहेर साहेब हे सुद्धा इकडे येऊन आपले आपले नारळ समुद्राला अर्पण करून आता रवाना होत आहेत. आमची मेहनत, हे काका फोटोग्राफर आहेत आणि मी ब्लॉगर आहे. तर आमची मेहनत आणि या काकांची मेहनत, काकांकडनं ऐकून घ्या तुम्ही 2 शब्द की किती मेहनत आमची असते आणि किती गर्दीमध्ये कसं आम्ही शूट करतो. मी समीर मालणकर, वर्णी कुळवाड्यातून फोटोग्राफर, वेडिंग फोटोग्राफर आहे. तसंच मी असे इव्हेंट फोटोग्राफी पण करतो. इव्हेंट फोटोग्राफीच्या वेळेला नुसते शॉट शोधायचे, अँगल शोधायचे म्हणजे फार मोठी गोष्ट असते. त्या गर्दीतून एवढ्या लोकांच्या गर्दीतून सर्व शॉट शोधायचे, पण आपल्याला व्यवस्थित पाहिजे ती फ्रेम मिळाली पाहिजे. फोटो फ्रेम हे फोटोची फ्रेम एक वेगळा प्रकार असतो. त्या फ्रेमिंगमध्ये यायला पाहिजेत लोकं जी पाहिजे असतात ती. ॲक्टर लोक आले ते ॲक्टर लोक, पॉलिटिकल लेवल आले तर पॉलिटिकल लेवल, ते त्यांची व्यवस्थितपणे त्यांचे फोटो आले पाहिजेत. आपल्याकडे त्यांनी बघितलं पाहिजे. त्यांचं लक्ष जरी दुसऱ्या कॅमेऱ्यात असेल आणि आपल्या समोर जरी उभे असेल तरी तो फोटो फेस जातो. तेव्हा खूप काळजी घ्यावी लागते आणि एवढ्या गर्दीतून काम करायचं म्हणजे प्रत्येक फोटोग्राफरची मेहनत आणि जी काही कष्ट त्याला लागतात ते फार मोठे असतात कष्ट. हे सगळ्यांनी जाणून घ्या. तसंच योग्य ते कॅमेऱ्याच्या समोर बघून फोटो देत चला. 10 कॅमेरे असतात, त्याच्यात एका कॅमेऱ्याकडे बघायचं असतं, ते लक्षात घ्या काय ते. त्यामुळे अँगल पण तुम्हाला समजेल कसा होतो कसं नाही होत. तशी जी मुलं जी आत्ताची यंग मुलं आहेत आपली आपल्या भाषेत जेनजी म्हणून सांगतात, पण ती जेनजी पण तेवढीच मेहनत घेतात. प्रत्येक शॉट कसा घ्यावा, पुढचा शॉट कुठच्या प्रकारे चांगला मिळेल, अँगल चांगला मिळेल त्याबद्दल ते फार काळजी घेत असतात आणि त्यासाठी त्यांना खूपच श्रेय द्यायला पाहिजे खरं. आणि माझ्याकडनं शुभेच्छा सर्वांना. धन्यवाद. काका थँक्यू, तुम्ही आम्हाला एक्सप्लेनेशन दिल्याबद्दल आणि लोकांना सांगितल्याबद्दल की फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर नुसते व्हिडिओ आणि फोटो काढत नाही, त्याच्या मागे बॅकस्टेज त्यांची खूप मेहनत असते आणि खूप काम घालावं लागतो. तेव्हाच एक व्हिडिओ किंवा एक शॉट आणि एक फोटो प्रॉपर. आता जरी नुसती ते वरती अशी गर्दी बघायला ना तुम्ही, कॅमेरा बघा किती गर्दी आहे ती बघा. तर चारी बाजूला बघा, तुम्हाला अंदाज येईल. ह्याच्यातून ह्याच्यातून अँगल शोधायचे आणि त्याबद्दल फार मोठी मेहनत लागते. आणि हे बघा इथे पण एवढी गर्दी आहे. या गर्दीतून एखादा पॉलिटिकल लेवल आली की त्या पॉलिटिकल लेवलला आपल्याला फोटोशूट करायचं म्हणजे किती मुश्किल काम असतं ते आपल्याला कळेल. याच्यावर अंदाज आला असेल तुम्हाला याच्यावर. धन्यवाद. थँक्यू. बघू शकता विनामूल्य सगळ्यांची फोटोग्राफी करताय. या काकांसाठी एक लाईक तरी मित्रांनो तुम्ही ब्लॉगला करायला हवं. ते खूप मेहनत करतात आणि त्यांना मी अप्रोच केला 2 शब्द बोलण्यासाठी आणि त्यांनी मलासुद्धा खूप नॉलेज दिलं आणि खूप काही सांगितलं. तर आता बघून शकता त्यांची मेहनत तुम्ही. कोणताही 1 रुपया न घेता ते आपल्या कलेच्या जोरावरती सगळ्यांना अप्रोच करतायत आणि फोटो सुंदर काढतात. मित्रांनो, तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि चुकीचं काही बोललो असेल तर क्षमा असावी, कारण का नवीनच ब्लॉगिंगला सुरुवात केली आहे. त्यामुळे ब्लॉगिंगच्या क्षेत्रात नवीन आहे, त्यामुळे काही चुकलं असेल तर माफ करा. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर मला सपोर्ट करा. मी अजून खूप चांगला व्हिडिओ बनवत